सोहळा आनंदाचा सोहळा साजरा करायचो. पानकर सर सुद्धा झाला आहे या ठिकाणी ते त्यामध्ये सहभागी व्हायचे. तर विद्यार्थ्यांनो आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी व्हा. ज्या विद्यार्थ्यांनी जे पदार्थ आणलेले आहेत त्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. कारण की सरास काढत तास विक्री केल्यानंतर किती पैसे येतील आणि आपल्याला किती नफा झाला म्हणजे एक शैक्षणिक अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्र हे आता जास्त वेळ न घेता आता तुम्हाला म्हणजे तुम्ही अगदी उत्साही झालेला तर तुम्हाला या कार्यक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या सरांनी खूप याकरता प्रयत्न केलेले त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर सांगितलेल्याची विनंती करेल की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थी मित्रांनो आजचे मार्गदर्शनाचा काही दिवस नाही कारण आनंदगिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वीचा आनंद तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. स्वातंत्र्य विद्यालयामध्ये आज या ठिकाणी आनंद साजरा करण्यात आलेला आहे. सन्माननीय व्यासपीठावरती सन्माननीय मंडळी या ठिकाणी आहेत. आपले सदस्यांनी साहित्य प्रतिष्ठानचे सर्व शिल्लक त्यानंतर लाभूषण साहित्यिक असोसिएशनचे आणि मित्रांनो की विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावं यासाठी या आनंदाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जे काही पदार्थ या ठिकाणी विकले जातील त्यातून इतर विद्यार्थी पदार्थ खरेदी करून आपला एक आनंद या ठिकाणी साजरा करणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संघाचे आमदार यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसानिमित्त आम्ही उद्या रविवारी एक पतंगोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी आपण पतंगोत्सवाचं आयोजन केलेलं होतं. तर यावर्षी या पतंगोत्सवाचं आयोजन जे आपल्या लासूरगाव रोडला चौकी मैदान आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये इयत्ता 1ली ते 10वीचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक कागदी पतंग बनवून आणायचा आहे आणि त्या कागदी पतंगावर जर तुम्ही काही सामाजिक संदेश वगैरे या ठिकाणी लिहिलेला असेल तर तुमचा तो सामाजिक संदेश तुमची पतंग उडवण्याची कला या आधारावरतून या ठिकाणी आपण त्या मुलांना बक्षीस देणार आहोत. त्यामध्ये सहभागी होतील. आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे मांजा वापरायचा नाहीये, साधा धागा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी 10 वाजता चौकी मैदान या ठिकाणी या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी व्हावं हे या ठिकाणी आपल्याला सूचित करतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सांगतो धन्यवाद. आपण दरवर्षी सर्व संमेलनाचं या ठिकाणी आयोजन करत असतो. तर यावर्षीचं सर्व संमेलन आपलं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान हातकाड सर बोलन विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत या ठिकाणी ही गोष्ट सांगावी आणि आपल्या पालकांचं या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण गेले तर हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. अदिन तिला धन्यवाद सर. यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी अध्यक्षांच्या विनंती करतो अध्यक्षांना आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ते रेबीन काढून तर आमच्या विद्यार्थ्यांना आज जे विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेले आहेत ते खुले करून द्यावे अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमासाठी आयोजक नियोजक पगारे एएस सर यांनी त्या ठिकाणी जाऊन नियोजन करायचंय. बाकीचे विद्यार्थी कोणी उठणार नाही, जागेवर बसून राहायचंय.